नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। नमस्कार, मी नम्रता। आपण बघतोय की शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांनी त्यांच्या सहकुटुंब मतदानाचा हक्क आहे तो बजावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आताच ते मतदान केंद्रातून बाहेर आलेले आहेत। संपूर्ण कुटुंब आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचा अधिकार या ठिकाणी माजी आमदार रवींद्र फाटक तसेच त्यांच्या पत्नी जयश्री फाटक असतील व सहकुटुंब यांनी मतदानाचा हक्क मतदान आपल्याला पाहायला मिळाले आहे। साहेब, आज मतदान आहे, मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगा? सर्वप्रथम मी सर्व मतदारांना विनंती करेल किंवा त्यांना विनंती करेल की आज मतदान आहे, आपण सर्वांनी मतदान करायचं आहे, आपला हक्क बजवायचा। तोच आमच्या परिवाराने आज मतदानाचा दरवर्षीप्रमाणे जसा मतदानाचा हक्क आहे तो पूर्ण बजावलेला आहे। म्हणून आज मतदान झालेलं आहे। मी आमच्या सर्व नागरिकांना मनापासून मतदान जे करतायत आणि ते करणार आहेत त्यांना पण अभिनंदन करतो। साहेब, आपण संपूर्ण खरं तर ठाण्यामध्ये प्रचार केलेला आहे, फिरलेलो आहे, पण कसं बघता महाविकास आघाडी मनसे विरुद्ध महायुती कशी लढत होईल आणि कसा एकत्रित प्रतिसाद असेल? मला वाटतं विरोधी पक्ष कुठे ठाण्यामध्ये दिसतच नाही, महायुती जिंकेल। आम्हाला तर कुठे अंदाज आला पण नाही कुठे। मला वाटतं एक पण सीट त्यांची लागू शकत नाही। उमरा साईट काय असेल ठाणे शहराच्या हद्दीमध्ये मला वाटतं इथे कुठेही लागू शकत नाही आणि 100% महायुतीचे उमेदवार सर्व विजयी होतील, मला साहेब, बिनविरोध निवडून आल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी आरोप प्रत्यारोप केले व हायकोर्टात याचिका देखील दाखल केलेली आहे। काल एक याचिका जी आहे ती हायकोर्टाने फेटाळली, काय सांगतो? नाही बघा, बिनविरोध जेव्हा येतात, मिसेस पाठक आले, मिसेस मोरे आहेत, आमच्या या प्रभागामध्ये राम रेपाळे आहेत, फक्त एकच दीपक मिटकर राहिले त्यांच्यासाठी आता इलेक्शन। बघा, बिनविरोध जेव्हा होतं, समोरचेच उमेदवार विरोधी पक्षाचे उमेदवार उभे राहत नसतात आणि त्यांना माहीत असतं की हे नगरसेवक चांगलं काम करतायत, पक्षाच्या वतीने इथे चांगलं काम होतं। या विभागाचं, या विधानसभेचं नेतृत्व आमचे मुख्य नेते सन्माननीय शिंदेसाहेब करतायत आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वच आम्ही लोक काम करत असताना मला वाटतं या विधानसभेमध्ये असं एक पण असं नाही की जिथे आमचे महायुतीचे उमेदवार विजयी होणार। सर्वच मला वाटतं सर्व पॅनलमध्ये 100% महायुतीचे उमेदवार जिंकतील। त्याच्यामध्ये एक पॅनल आहे आणि या पॅनलमध्ये 3 नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत आणि बिनविरोध याचा अर्थ इथले नगरसेवक काम करतायत आणि लोकांचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे बिनविरोध होता। आणि मग समोरचे उमेदवार कुठल्याही पक्षाचे असे नाही, ज्यांनी भरले असतील पण त्यांना माहीत आहे की ह्या उभ्यामध्ये उभं राहून काही फायदा नसल्यामुळे ते विरोध आलेले आहेत आणि दबाव तंत्र वापरलं गेलं, पैसे त्यांना देण्यात आले, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, असा देखील आरोप होतो ना। बघा, विरोधी पक्षाला आरोप करण्याशिवाय पर्याय नाहीये आणि दबाव तंत्र असतं ते लोक आता समोर मतदान करायला येत आहेत ना, ते लोक आमचं अभिनंदन करतायत, उमेदवारांचं अभिनंदन करतात आणि हे करत असताना दबाव तंत्राचा विषय नाही। विरोधी पक्षाकडे त्यांचे उमेदवार ते लोक सांभाळू शकत नाही, याचा अर्थ त्यांचा पराजय आहे। धन्यवाद। मॅडम, मतदानाचा हक्क बजावलेला आहे, आपण एक नगरसेविका म्हणून आता समोर येत आहात, सर्व नागरिक अभिनंदन करतात, कसं वाटतं? एक तर खूप छान वाटतंय, कारण मी सर्वप्रथम मला वाटतं ठाणे नगरपालिकेमध्ये बिनविरोध येऊन एक पहिलं खातं मी आज महायुतीचं उघडलेला आहे, त्याच्यामुळे तो अतिशय आनंदाचा भाग आहे आणि लोक अभिनंदन करतायत। त्याचबरोबर आम्ही 3 सहकारी नगरसेवक बिनविरोध आले आहेत आणि त्याच्यासोबत आमचा सहकारी नगरसेवक दीपक वेदकर हा सुद्धा सर्व मताधिकांनी येणार याची मात्र सगळ्यात म्हणजे विश्वास नाही, पूर्ण विश्वास आहे की ते नगरपालिकेमध्ये 1 नंबरला असणार। पण बिनविरोध निवडून आल्यानंतर राजकीय विरोधी पक्ष नेते आहेत, पक्षामध्ये जे काही लोक आहेत त्यांना कुठेतरी पोटदुखी झालेली आहेत, बिनबुडाचे आरोप त्यांनी केलेले आहेत की दबाव टाकण्यात आला, पैसे देण्यात आले, अशा पद्धतीचे आरोप त्यावेळी करण्यात आले। नाही, साहजिक आहे, त्यांचे हार झाल्यामुळे त्यांनी हा सगळा म्हणजे आरोप केलेले आहेत आणि दबाव तंत्र वापरून काल बघितलं न्यायाधीशांनी पण त्यांची याचिका फेटाळलेली आहे। पण मी असा दावा करेल आणि असं मी उपक्रम सांगेल मी की जर आम्ही 3 बिनविरोध येतात, जर दबाव यंत्र आम्ही लोकांवर वापरलं असता, पैशाचा वापर आम्ही केला असता, तर आम्ही आमचा 4था उमेदवार सुद्धा बिनविरोध आणला असता। पण त्याचं उदाहरण असं आहे की आमचा एक उमेदवार शिल्लक राहिला बिनविरोधसाठी, म्हणजे आम्ही कुठेही काही वाईट काम केलेलं नाहीये,
कुठे दबाव यंत्र, कुठे पैसा वापरला नाही. जो वापरला असता तर आम्ही 4 बिनविरोध आले असेल. ही त्यांची विरोधकांची हार आहे. मला वाटतं माझ्या प्रभागात तर आधी कुठे विरोधक नव्हते, होते ते नावापुरतं होते आणि ह्यावेळेस तर काही विरोधक आमच्या तिघांमुळे राहिलेच नाही. जो कोणी एक त्याच्या समोर आहे तो सुद्धा पक्षाचा नाही, अपक्ष उमेदवार आहे. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं ही कठीण परिस्थिती नाही, खूप चांगली परिस्थिती आहे.